लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2026 या अवॉर्ड शोमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर यांची हजेरी आपल्याला पाहायला मिळते। खूप उत्सुकता असते या अवॉर्ड शोबद्दल। तुम्ही देखील जे आहेत नुकतंच तुमची हजेरी लागलेली आहे, काय सांगणार? काय उत्सुकता आहे तुमच्या मनात? नाही नाही आपल्या माध्यमातून ज्यांना हा अवॉर्ड मिळतोय त्यांना मी प्रथम अभिनंदन करते आणि लोकमतसारखं दोन्ही बाजूनी म्हणजे लोकांमध्ये अवेअरनेस देण्यामध्ये एकदम सगळ्या बातम्या सगळं महाराष्ट्राची देशाची इत्थंभूत माहिती एक चॅनल उघडलं का तुम्हाला लगेच मिळतं। आणि दुसरं म्हणजे ह्या अवॉर्डसाठी अनेक जण आपापल्या परीने वेगवेगळे काम करत असतात। बघा अशा जुनी लोक भेटतात, त्यामुळे म्हणूनच मी आले। एवढा कामाचं लोड सगळ्यांवरच आहे, पण तरी पण अशा अवॉर्डला आलं पाहिजे। नक्कीच मुंबई महानगरपालिकेची रणधुमाळी ही सुरूच असते की निवडणुका झाल्यानंतर एकंदरीत जे आहे पुढील कार्यक्रम असतात, बैठका असतात। सध्या शिवसेनातर्फे नेमकं काय मुंबईकरांसाठी पुढील नियोजन असणार आहे? कशा प्रकारे जे आहे मुंबईकरांसाठी शिवसेनेतर्फे जे आहे वेळोवेळी आवाज उठवला जाईल का? नाही, मुळामध्ये आवाज उठवत तर आहोतच। म्हणजे जेव्हा सत्तेत होतो तेव्हाही अनेकदा आम्हाला विरोधात असल्यासारखं कठड्यात उभे केले गेले आहेत। अर्थात आत्ता आम्हाला तेच सांगायचं आहे की जे आत्ता तुम्ही नारळ फोडताय किंवा काही ते उलट लवकर फोडा आणि काम चालू करा। गारगाईसारख्या प्रकल्पाला कडाडून विरोध करायचा आणि महिन्याभरात जर तुम्हाला तो गारगाई बरा वाटला, याचा अर्थ आमचं काम तेव्हाही उत्कृष्ट होतं, पुढेही उत्कृष्ट असेल। नक्कीच. धन्यवाद ताई आणि एन्जॉय द शो.